पैशानं काय विकत घेता येईल? माझ्या मते पैशानं फक्त कमाई किंवा खर्च विकत घेता येतो, बाकी दुसरं काहीही विकत घेता येत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसं कमाई पैशानं विकत घेऊ शकता आणि काही दिवसांमध्येच तुम्ही रिप्लेस करू शकता तुमचं जे काही फिजिकल अर्निंग आहे त्याला विथ द मनी अर्निंग. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. मागचे 10 वर्ष झालं फायनान्समध्ये ट्रेनिंग देतोय आणि फायनान्शियल फ्रीडम मास्टरीच्या माध्यमातून मी हजारो लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य आणण्यात यशस्वी झालेला आहे. आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. खूप सारे लोक म्हणतात पैशाने काय विकत मिळतं, तर माझं असं मत आहे की पैशाने फक्त कमाई किंवा खर्च विकत मिळतो, तिसरी कोणतीही गोष्ट पैशाने विकत घेतली जाऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर साधं सोपं आहे. बघा मित्रांनो, आपण पैसे कमवतो आणि खर्च करताना माझ्या मते 2 प्रकारच्या गोष्टी आपण विकत घेतो. एक तर आपण मनी ॲप्रिशिएटिंग म्हणजे कॅपिटल ॲप्रिशिएटिंग किंवा इन्कम जनरेटिंग, मनी ॲप्रिशिएटिंग किंवा इन्कम जनरेटिंग वस्तू किंवा सेवा कन्झ्युम करतो. या व्यतिरिक्त आपण दुसरा एक गोष्ट कन्झ्युम करतो, ती म्हणजे मनी डेप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग. म्हणजे काय की वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर तिची किंमत कमी होत राहते आणि खर्च पण वाढतो. अशा गोष्टी आपण कन्झ्युम करतो, विकत घेतो किंवा उपभोगतो. दुसरं काय की वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर तिची किंमत वाढत जाते, कॅपिटल ॲप्रिशिएट होतं किंवा त्यातून उत्पन्न पण सुरू होतं. अशा 2च गोष्टी. आता याला डीपमध्ये जर समजायचं झालं तर आपण पगार झाल्यावर काय विकत घेतो किंवा आपल्याकडे पैसे साचल्यावर आपण काय विकत घेतो? टीव्ही विकत घेतो, फ्रीज विकत घेतो, कपडे विकत घेतो, गाडी विकत घेतो, ह्या सगळ्या गोष्टी विकत घेतो. आता मी काय केलं, समजा उदाहरणार्थ एक फ्रीज विकत घेतला समजा 50,000 रुपये आणि तो पुढच्या महिन्यात मी विकायला काढला, तर त्याचे किती पैसे येतील? अर्थातच फ्रीज दुकानाच्या शोरूमच्या बाहेर पडला की त्याची किंमत कमी झाली, नाही ती 40,000ला 35,000लाच विकेल. म्हणजे काय? फ्रीज हा मनी डेप्रिशिएटिंग वस्तू आहे. सिंपल. मग मी कार विकत घेतली 10 लाख रुपयाची आणि पुढच्या वर्षी विकायला काढ, कितीला विकेल? 8 लाख रुपयाला उदाहरणार्थ, म्हणजे मनी डेप्रिशिएशन. पण कार विकत घेतल्यामुळे महिन्याचा खर्च 10,000 रुपयांनी वाढला. मग कार काय आहे? मनी डेप्रिशिएटिंग पण आहे, एक्सपेन्स जनरेटिंग पण आहे. आता बरेचसे लोक तुमच्या मग आम्ही जगायचंच नाही का, मग स्वप्न पूर्ण करायचीच नाही का, असे बरेचसे विचार तुमच्या डोक्यात येत राहा. आता हे विचार आहेत ना, काय करतायत? विधायक माहिती आतमध्ये जाण्यापासून रेजिस्ट करतायत, तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये ठेवतात. मित्रांनो, घ्यायचं नाही असं काहीही नाही. सगळ्या गोष्टी घ्यायच्यात, फक्त प्लॅनिंगनी आणि प्रॉपर मॅनेजमेंटनी घ्यायच्या, जेणेकरून या गोष्टी घेतल्यानंतर त्रास झाला नाही पाहिजे, त्याचा उपभोग घेता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. कॉमन सेन्सचा जरूर वापर करा, पण हे कन्सेप्ट क्लिअर ठेवा. तुम्ही नक्की काय करताय, तुम्हाला नक्की काय करायचं आहे, जर हे तुम्ही क्लिअर ठेवलं तरच श्रीमंती तुम्हाला मिळणार आहे, सुख, समाधान, आनंद मिळणार आहे, नाहीतर नाही मिळणार आहे. मग कार काय आहे? मनी डेप्रिशिएटिंग पण आहे, एक्सपेन्स जनरेटिंग पण आहे. मग असं कोणतीही गोष्ट जर आपण विचारात घेतली तर आपण मेजरली जी गरीब लोक आहेत, जे मिडल क्लास लोक आहेत, जे पैशासाठी स्ट्रगल करतायत, ही लोक काय करतायत मेजरली? तर मनी डेप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग वस्तू किंवा सेवा मॅक्सिमम कन्झ्युम करतायत त्यांच्या अर्निंगमधून. खूप सारे लोक तर 100% त्यांची अर्निंग मनी डेप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग वस्तू किंवा सेवा कन्झ्युम करण्यामध्ये घालवत आहे आणि गरिबीला, त्यांच्या आर्थिक प्रॉब्लेमला सरकारला दोष देते, बॉसला दोष देते, आईवडिलांना दोष देते, बायकोला दोष देते, नवऱ्याला दोष देते, नाहीतर नशिबाला दोष देते. ॲक्च्युली नशीब, सरकार, बायको, ऑफिस काहीही करणार नाही जर तुम्हाला तुमचं मनी मॅनेजमेंट प्रॉपर जमलं नाही, तुम्ही ते शिकला नाहीत, तर तुम्हाला हे स्ट्रगल कायमस्वरूपीच फेस करावे लागते. सो तुम्ही तयार असाल तर कंटिन्यू करा, रडत जगा आयुष्य. पण जर तुम्हाला हे रडत नाही जगायचं, तर तुम्हाला तुमचं मेजॉरिटी ऑफ अर्निंग काय करायला लागेल? कन्वर्ट करायला लागेल मनी ॲप्रिशिएटिंग आणि इन्कम जनरेटिंग. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ॲनालिसिस ही करायची आहे की तुमच्या कमाईतला किती टक्के भाग हा मनी डेप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंगमध्ये जातोय आणि किती टक्के भाग तुमचा मनी ॲप्रिशिएटिंग आणि इन्कम जनरेटिंगमध्ये जातोय. याचं डिफरन्शिएट करून मला चॅट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला हेल्प करू शकतो, मदत करू शकतो. कन्व्हर्जन इकडचं इकडं करण्यात, इकडचं इकडं करण्यात, म्हणजे मनी डेप्रिशिएटिंगवरून मनी ॲप्रिशिएटिंग ला जाण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकतो. सो नक्की मला चॅट बॉक्समध्ये हे सांगा की तुमचे किती टक्के पैसे मनी डिप्रिशिएटिंगला जात आहेत, मनी डिप्रिशिएटिंगला आणि एक्सपेन्स जनरेटिंगला जात आहेत, आणि किती टक्के पैसे मनी ॲप्रिशिएटिंग आणि
इन्कम जनरेटिंगला जात आहेत. दुसरी गोष्ट जर नाही असं समजत नसेल तर साधं सोपं मी कन्व्हर्जन करतो की मागची 10 वर्ष झालं तुम्ही काम करताय. 10 वर्ष मागची तुम्हाला समजा 10 लाख रुपये वर्षाला पगार होता, तर 10 वर्षामध्ये 10 लाखांनी तुम्ही 1 कोटी रुपये कमवले. तर 1 कोटीमधले आजच्या तारखेला किती पैसे वाढतायत आणि त्यातनं उत्पन्न येते. जर 5 लाख रुपये तुमचे मनी ॲप्रिशिएटिंगला आणि इन्कम जनरेटिंगला असतील तर फक्त 5% पैसे तुमचे मनी ॲप्रिशिएटिंग इन्कम जनरेटिंगला गेलेले आहेत, बाकीचे पैसे गेलेले नाही. आता मनी ॲप्रिशिएटिंग म्हणजे काय की वस्तू किंवा सेवा घेतल्यानंतर तिची किंमत वाढत राहते. मग कोणत्या गोष्टींच्या किंमत वाढतायत त्याचा जरा विचार करा. आता मी सांगू शकतो का? खूप साऱ्या आहेत, ज्या इन्व्हेस्टिंग ॲसेट असतील, बिझनेस ॲसेट असतील, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ते पैसे गेले पाहिजेत किंवा त्याच्यातून उत्पन्न पण सुरू झालं पाहिजे. मग अशा ठिकाणी तुमची गुंतवणूक जाते का? जर जात नसेल तर त्यासाठी काय करायला लागेल? असं यूट्यूबच्या व्हिडिओवरती अर्ध्या तासात 10 मिनिटात हे सगळं एक्सप्लेन होऊ शकतं का? कॉमन सेन्स जरूर वापरा. मनी ॲप्रिशिएटिंग गोष्टी कोणत्या त्याची लिस्ट आउट करायला खाली मला टाका, आहेत का? मी तुम्हाला तसं रिप्लाय करेल. इन्कम जनरेटिंग गोष्टी कोणत्या ज्यातनं उत्पन्न येऊ शकतं. आणि बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो की सर हे मनी ॲप्रिशिएटिंग इन्कम जनरेटिंग करण्यासाठी खूप सारे पैसे लागतील. हो लागतील ना. किंवा मग ते काही लोक पॉन्झी स्कीमच्या पण नादी लागतात. तसलं काही करू नका. 5%, 10% वाल्यांच्या, 3% वाल्यांच्या नादी लागू नका. असं काही जगात काही नाही आहे. हे जेन्युइन तुम्हाला जर शिकायचं आहे तर मी याच्यावरती प्रोग्राम्स घेतो, त्याच्यात शिका. आता तुम्ही मला प्रोग्राममध्ये शिका का? तर त्याच्याशिवाय नाही. तुम्हाला काय गुरु पाहिजे, विद्या पाहिजे तर गुरु करावाच लागतो. आणि गुरु ते ज्ञान आहे, माणूस नाही. सो डेफिनेटली ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी खाली नंबरवरती फोन करा, माहिती करून घ्या माझा नेक्स्ट प्रोग्राम कधी आहे. आणि खरंच हे शिका मनी ॲप्रिशिएटिंग आणि इन्कम जनरेटिंग कोणत्या गोष्टी आहेत आणि त्याचा वापर करून तुम्ही कसं श्रीमंत होऊ शकता. साधं सोपं आहे. इन्व्हेस्टिंग ॲसेटमध्ये तुम्ही जर गेलात तर म्युच्युअल फंड येईल, शेअर मार्केट येईल, रिअल इस्टेट येईल, कमॉडिटीजमध्ये खूप सारे पैसे बनवू शकतात, करन्सीज आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मनी ॲप्रिशिएट करतात. इकडं फक्त मनी ॲप्रिशिएट, कॅपिटल ॲप्रिशिएटिंगला जायचं, चांगले सायझेबल पैसे झाले त्यातनं उत्पन्न पण सुरू होतं. मग ही शिकायला लागतं की दुसरं खूप सारे बिझनेस असेट आहेत त्याच्यातनं तुम्ही उत्पन्न करू शकता. स्किल बेस असेट आहेत त्याच्यातनं उत्पन्न करू शकता. तर हे मनी ॲप्रिशिएट पण करतात, उत्पन्न सुरू पण करतात आणि तुमच्या कमाईला रिप्लेस करतात. ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की खाली नंबरवरती फोन करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ माझ्या अपतेष्टांनी पाहिला पाहिजे तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.